दिवसाची सुरुवात रोज सारखी झाली होती. चहा आणि बिस्किट करण्यापासून नाश्ता केला होता. दुपारून मग जेवण केलं थोडं आणि हे चिप्स खात होती ना, असं वाटत होतं चिप्सपेक्षा तर पॅकेटच दिलेलं आहे की काय. आणि पाऊस तर थोडाफार पण नव्हता. नंतर अचानक एवढा जोरात पाऊस चालू झालेला होता. वातावरण पण एकदम ढगाळ झालं होतं. पूर्ण माझ्या कॅमेऱ्यावर पाणी आलेलं होतं आणि जसं मी कॅमेरा घेऊन जाते, ही पोरगी कसं काय उठती काय माहिती. म्हणजे बरोबर समजतं हिला, एवढी गाडगुड झोपली होती. आणि हा संध्याकाळी ना हा एक पक्षी आला होता, जो की मी बाहेर उभी होती तर मला अचानक दिसला. पण हा लांबून एक्झॅक्ट मोर आहे असं वाटत होतं. त्याचा तुरा वगैरे पण होता. पण जसा हा उभा राहिला तर हा मोरबीर काय नव्हता. माहीत नाही या पक्षीला काय म्हणतात. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. आणि संध्याकाळी एकदम छान रेडी होऊन खाली गेले होते आणि हा चंद्र इतका सुंदर दिसत होता. आणि मी ठरवलंय की मी स्कूटी शिकूनच राहणार आहे. आणि स्कूटी चालवल्यानंतर मला असं वाटलं की मला स्कूटी शिकायला खूप जास्त टाईम लागणार आहे, कारण की बॅलन्सिंग होत नाही खूप जास्त. आणि घरी आल्यावर आमची बाई खेळत होती आणि रात्री दीदीने पिझ्झा मागवला होता, फ्रेंच फ्राईज पण मागवले होते, ज्याची की मी व्हिडिओ घ्यायची विसरून गेली. आणि नंतर मग थोडी शेव खाल्ली होती. ही क्लिप दुसऱ्या दिवसाची आहे. मला थोडं बाहेर जायचं होतं, माझं काम होतं. आणि त्याच्या आधी मला जायचं होतं सायबरला, काही प्रिंट वगैरे घ्यायचं होतं त्यासाठी. आणि इथे नंतर मी वेट करत होती माझ्या फ्रेंडचं, कारण की ती येणार होती घरून. आणि मग इथे तिचा वेट करत होते आणि केस इतके खराब होऊन जातात ना काय सांगून. घरी येता येता थोडं पार्सल घेतलं. घरी आल्यावर मी हे खायला घेतलं होतं, पण माझ्याकडून अजिबात खाल्लं गेलं नाही, कारण की मला आले तोंड. म्हणून यूट्यूबला बघून मी गरम पाणी आणि मिठाच्या पाण्याचा गुळण्या केला. आणि रात्री मी फक्त तुम्हाला सांगते आईस्क्रीम खाऊन झोपलेली मी. आणि परत मग काय आपली स्कूटी शिकायला निघाली होती मी. डेडिकेशन बघितली माझी, पाऊस चालू होता तरी पण मी स्कूटी शिकायला गेलेली होती. बस आजसाठी एवढंच होतं. बाय.